दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर। भोगावती कुरुकली महाविद्यालयाची सहाय्यक प्राध्यापकाची जी भरती कालपासून सुरू आहे, यामध्ये आर्थिक व्यवहार होऊन काही नावे सिलेक्ट होणार आहेत असा आम्ही आरोप केला होता। ती नावे देखील काल आम्ही सर्वत्र जाहीर केली आहेत। शिवाय आज केमिस्ट्रीच्या जागेसाठी मुलाखती आहेत, त्यासाठी एक्सपर्ट जे येणार आहेत त्यांची देखील आम्ही नावे उघडकीस आणली आहेत। हे पुरावे युवा सेनेने एक दिवस आधी निवेदनाच्या माध्यमातून दिले आहेत। जर हे पुरावे देऊन सुद्धा भरती रद्द होत नसेल तर आपण या खुर्चीवर बसून काय करता? आपण देखील या 70 लाखांमध्ये लाभार्थी आहे का असा सवाल आता जनता आपणास करत आहे। त्यामुळे आपणास विनंती आहे की ही भरती या मुलाखती रद्द करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। तसेच होणाऱ्या मुलाखती देखील इन कॅमेरा कोणी आवश्यक असताना तशी झालेली नाही आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात ही जर भरती रद्द झाली नाही तर सर्व अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू व ऑफिसला टाळे ठोकू असा इशाराही युवा सेनेने विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण कोल्हापूर विभाग यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। काल जी भोगावती महाविद्यालय कुरुकली इथं बेकायदेशीर भरती चालू होती, याची नावं देखील युवा सेनेने जाहीर केली। आज पत्रकात वृत्तपत्राच्या माध्यमातून आलेलं आहे। मला आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी इशारा देतोय, आज सहसंचालक असतील किंवा कुलगुरू असतील यांच्या आम्ही मागे लागून या संदर्भात आमचे वरिष्ठ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे। ही भरती रद्द केल्याशिवाय युवासेना कोणत्याही परिस्थितीत स्वस्थ बसणार नाही। आज जे सब्जेक्ट एक्सपर्ट जे जाणार आहेत, कोण तो अनुभवले आणि कोण आहे त्यांची नावं देखील आम्ही जाहीर केलेत। म्हणजे चोराला आम्ही चोरी करताना पकडलाय, पण आता शासन न्याय काय देते हे बघणार, नाहीतर आम्हाला शिवसेना स्टाईलनं ही भरती बंद करायला लागणार आहे। आता कुलगुरू साहेबांच्याकडे निघालोय, त्यानंतर सहसंचालकांच्याकडे जाणार आहे। ही भरती जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू जाणार। वेळ प्रसंगी मुंबई मंत्रालयात जाऊन जरी आम्हाला थांबायला लागले तरी जाणार, पण ही भोगावतीची बेकायदेशीर भरती रद्द केल्याशिवाय युवासेना शांत बसणार नाही। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।